विचार करा, तुमची मुलगी घरातून बाहेर पडते दुपारच्या उजेडात, ओळखीच्या गल्लीत आणि परत येतच नाही. तुम्ही तिला शोधता, नातेवाईक शोधतात, पोलीस देखील तिचा शोध घेतात, पण ती सापडत नाही. आणि मग CCTV फुटेज बघितलं जातं आणि जे दिसतं ते पाहून पोलीसही शांत होतात. महाराष्ट्रातला धुळे जिल्हा. भर दिवसा 18 वर्षांची संजीवनी राहुल वराडे, राहणार सहजीवन नगर, शासकीय दूध डेअरी परिसर. संजीवनी घरातून बाहेर पडली आणि ती अचानक गायब झाली. पण कशी गायब झाली हे CCTV मध्ये कैद झालं आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर संपूर्ण धुळे जिल्हा हादरला. धुळे महाराष्ट्रातील एक जिल्हा, तेथील सहजीवन नगर, एक सामान्य वस्ती, सामान्य माणसं, सामान्य आयुष्य. इथे राहत होती संजीवनी राहुल वराडे, वय 18 वर्षे. शुक्रवारी दुपारची वेळ, उन्हाचे दिवस होते. परिसरात नेहमीसारखी ये जा सुरू होती. संजीवनी एकटी घरातून बाहेर पडली. ओळखीच्या गल्लीत भर दिवसा घराबाहेर पडणं हे काही असामान्य नव्हतं. पण त्या दिवशी ती परत आलीच नाही. संध्याकाळ झाली, घरचे वाट बघत राहिले. रात्र झाली तरीही संजीवनी घरी आली नाही. कुटुंबाने शोध सुरू घेतला. गल्ली गल्ली, नातेवाईक, ओळखीच्या माणसांकडे, सगळीकडे तिला शोधलं गेलं, पण ती कुठेच नव्हती. त्यामुळे पोलिसात तक्रार नोंद झाली आणि मग तपास यंत्रणेने CCTV फुटेज तपासलं. त्या CCTV मध्ये जे दिसलं ते कोणालाही अपेक्षित नव्हतं. फुटेज सुरू झालं, त्यात दिसली ती दुपारची वेळ, माणसांची ये जा. संजीवनी ही फ्रेममध्ये आली आणि त्याचवेळी समोरून एक वृद्ध व्यक्ती येताना दिसतो. तो वृद्ध व्यक्ती पुढे निघून जातो आणि मग संजीवनी चालायला लागते. पण तिची चाल ती सामान्य नव्हती. तिचा एक हात हवेत उंचावलेला होता, जणू कोणीतरी तिचा हात धरलाय आणि तिला ओढून नेते. पण त्या दिशेला कोणीच दिसत नव्हतं. ती एकटी होती, पण चालण्यात एक विचित्र ओढ होती, एक गुंगी होती, एक यांत्रिकपणा होता, जणू ती स्वतःच्या इच्छेने चालत नाहीये. हे फुटेज पोलिसांनी पाहिलं, तज्ज्ञांनी पाहिलं, सामान्य नागरिकांनी देखील पाहिलं. पण सगळ्यांना एकच प्रश्न पडला, हे नेमकं काय आहे? हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. लाखो लोकांनी तो पाहिला देखील आणि धुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं. या फुटेजबद्दल 2 प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. पहिली प्रतिक्रिया, संमोहन किंवा जादूटोणा. काही प्रत्यक्षदर्शी आणि नागरिक म्हणाले हे संमोहन आहे. त्या वृद्ध व्यक्तीने जाताना काहीतरी केलं. मुलगी शुद्धीत नव्हती, तिला जाणीवपूर्वक नेलं गेलं. हवेतला हात, विचित्र चाल, गुंगीसारखी अवस्था, या सगळ्या गोष्टी या शक्यतेला बळ देतात असं लोकांना वाटलं. धुळे जिल्ह्यात याआधीही अशा घटना घडल्या होत्या का? काही जणांनी असा संदर्भ दिला. दुसरी शक्यता अशी आहे की यामागे वैद्यकीय कारण असू शकतं. ती घर सोडून स्वतःहून गेली असावी का, हा प्रश्नही उपस्थित झाला. काही तज्ज्ञ सांगतात अशी विचित्र चाल कधीकधी मेंदूच्या काही अवस्थांमध्ये किंवा काही औषधांच्या परिणामामुळे होऊ शकते. झोपेत चालण्यासारख्या अवस्थेत माणूस असाच वागतो. स्वतः कुठे जातोय हे त्याला माहीत नसतं. पण या शक्यतेला मर्यादा आहेत, कारण ती दुपारच्या उजेडात निघाली होती, पण ती परत का आली नाही. तिसरी शक्यता अशी आहे, जी सर्वात गंभीर आहे. अपहरण. कोणीतरी तिला नेलं. कसं नेलं हे अजून स्पष्ट नाही. पण धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलंय, हे पोलिसांनाही माहीत आहे. ही संजीवनीची एकटीची घटना नाही. धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं आहे, हे या बातमीतून स्पष्ट नमूद होत आहे. धुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. त्या वृद्ध व्यक्तीचा शोध घेतला जातोय. परिसरातील इतर कॅमेरे तपासले जात आहेत, पण अद्याप संजीवनीचा थांगपत्ता नाही. काही लोकांनी तिला नाशिकमध्ये पाहिल्याचा दावाही केला आहे. तिच्या कुटुंबाने आवाहन केलं आहे की संजीवनी कुठेही दिसली, कोणाला काही माहिती मिळाली तर तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. आणि हे आवाहन महत्त्वाचं आहे, कारण अशा प्रकरणात वेळ हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. जेवढा उशीर तेवढी गुंतागुंत वाढते. दरम्यान या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा.